पिंट्या, आवर स्वतःला. इतकी वर्ष झाली माझा विश्वासच बसत नाही. वंदुताई नाही. वेळेस ती वेणा करत बसायची, गाणी गुणगुणत बसायची. हा झोपाळा तिची आवडती जागा होती. मला कधी दादा किंवा आप्पा ओरडले ना की मी इकडे यायचो तिच्याकडे. मग ती माझी समजूत काढायची, माझे डोळे पुसायची. मला आजही असं वाटतं की अरे अजूनही ती इथेच आहे, आपल्याकडे बघते. फक्त तिची हाक आपल्यापर्यंत पोहोचत नाही. पण आता तुला रडताना बघून तिला कसं वाटेल? आणि आदित्याचा विचार कर. आदित्यानं तुला पाहिलं तर आता आपण त्याला आधार द्यायचा का त्यानं आपल्याला आधार द्यायचा? तुम्ही इथे आहात होय? मी सगळीकडे तुम्हाला. तू रडतोयस? अरे नाही, चष्माचं असे का उभे आहेत? काय चाललंय? ही तुझ्या आईची, वंदनाची खरी ओळख किंवा आठवण. म्हणजे ते आपण निसर्ग चित्र काढतो की नाही, तेव्हा कसं असं डोंगर, त्यातून उगवणारा सूर्य, वाहणारी नदी, बाजूला असं कौलारू घर दाखवतो. पण जोपर्यंत आपण तिकडे असे दोन पक्षी काढत नाहीत ना, तोपर्यंत ते निसर्ग चित्र काही पूर्ण होत नाही. तसं ही चाफ्याची फुलं आणि हा झोपाळा जोपर्यंत येत नाही ना, तोपर्यंत वंदनाची आठवण काही पूर्ण होत नाही बाबा. अरे चाफ्याची फुलं तर तुझी आवडते ना रे? अरे आधी, अरे आम्ही कसले फुलात रमणार? कोडगे दगड होतो आम्ही लहानपणी. पण वंदूने आम्हाला या सुंदर आणि छान गोष्टींची ओळख करून दिली. तिला प्रचंड आवडायची चाफ्याची फुलं. केसात, रुमालात, वहीत, कपाटात सगळीकडे चाफ्याची फुलं असायची. ती आजूबाजूला असली ना की चाफ्याचा घमघमाट असायचा. म्हणून मग कधी खूप थकायला झालं किंवा चिडचिड झाली ना, की चाफ्याची फुलं मी उशाशी घेऊन झोपतो. म्हणजे मग मला वंदना जणू काही माझ्या उशाशी बसली, मला समजावते, माझ्या डोक्यावरनं हात फिरवते असं वाटतं. आणि हा झोपाळा? अरे झोपायची एक वेगळीच गंमत आहे. आम्ही जेव्हा दापोली सोडून मुंबईला यायला निघालो ना, तेव्हा वंदना यायलाच तयार नव्हती. शेवटपर्यंत तिने घराचा दरवाजा घट्ट धरून ठेवला होता. अरे मुंबईला आल्यावर सुद्धा 3 दिवस कोणाशी बोलली नाही. शेवटी आप्पा दापोलीला गेले, घराचा दरवाजाच घेऊन आले. वंदू एवढी खुश झाली होती. आणि मग आप्पानी त्या दाराचा झोपाळा बनवला. तेव्हापासून तिने हा झोपाळा कधी सोडलाच नाही. तिची आवडती जागा होती हा झोपाळा. तुझी सुद्धा हीच आवडती जागा आहे ना? त्या दिवशी सुद्धा तू इकडेच होतास.
जायचं नावच घेत नव्हतास. झोपाळा घट्ट धरून ठेवला होतास. पण आम्ही चुकलो. आम्ही सुद्धा तिचा हात घट्ट धरून तिच्या आवडत्या जागेवर झोपाळ्यावर तिला बसवून ठेवायला हवं होतं. पण आम्ही तुला धरून ठेवलं आणि तिचा हात सोडला. ती निघून गेली रुसून. आणि तासाभरातच तिच्या गाडीचा तुम्ही आजपर्यंत हे सगळं असं लपवून का ठेवलं? हे म्हणजे मी तक्रार नाही करत आहे. इतकी वर्ष याविषयी एक शब्दही बाहेर काढला नाहीत. कधी तिचं नावही घेतलं नाहीत. या अख्ख्या घरामध्ये तिचा एकही फोटो नाहीये. असं का? अरे आधी माणूस जेव्हा देवाघरी जात ना तेव्हा ते मनात घर करून असतं, घरातल्या भिंतींवर नसतं. त्याच्या जाण्याने रिकामा रिकामा वाटतं. पण ती व्यक्ती इथेच आहे, आपल्या बरोबरच आहे, ही जाणीव सुद्धा ती पोकळी भरून काढायला पुरेशी होती. आणि तो फोटो असा भिंतीवरती टांगला की माणसाचा जीव सुद्धा टांगण्याला लागतो. आणि मग ते दुःख, मनातली ती सल कधीही भरून निघत नाही. उलट त्या फोटोकडे पाहून वेळी अवेळी भळाभळा व्हायला लागते. ती ओली जखम घेऊन तू जगू नयेस अशी आमची इच्छा होती. म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला आणि तिचा एकही फोटो लावला नाही. पण आता नाही. आता तू मोठा झालाय. तू आता हे सगळं समजू शकतोस, सगळं धीराने घेऊ शकतोस. आम्ही आमची जबाबदारी आजपर्यंत आमच्या खांद्यावर पेलवली. आता ती जबाबदारी तू तुझ्या खांद्यावर उचलू शकतोस. जबाबदारी? अरे वंदना एका संस्थेमध्ये काम करायची म्हणजे नोकरी म्हणून नाही बरं का. तिकडच्या लोकांची सेवा करायला, आपल्याकडचा आनंद त्यांना द्यायला. दरवर्षी तिच्या वाढदिवसाला आम्ही तिकडे जातो. ती जे जे करायची ते सगळं करतो आणि तिच्या वाटणीचा आनंद सगळ्यांना वाटतो. ते गेले 20-22 वर्ष आम्ही हे सगळं करतोय. आता आम्ही ना खूप थकलोय. म्हणजे शरीराने नाही, मनाने खूप थकलो. आमचं दुःख हलकं करण्यासाठी आम्ही तिथे जातो. पण पुन्हा जुन्या आठवणी उफाळून येतात. या दुःखाला काय औषध नाही. तेव्हा ही जबाबदारी आता तुझी आहे. अरे हा शिधा आहे. आम्ही आमच्या परीने यथाशक्ती जसा जमेल तसं जमवलं. मामा, अरे आधी सांगायचंच ना. काल पहिला पगार झाला होता, त्याच्यातून थोडं. अरे तुझ्या पहिल्या पगाराचा तिला आनंद झाला असेलच, पण तिला खरा आनंद तेव्हा होईल जेव्हा तू त्या संस्थेत जाऊन त्या लोकांची सेवा करशील. ते तिचं खरं गिफ्ट आणि हे आमचं गिफ्ट. आणि हे बघ, हे सगळं देतोयस हे कोणाला सांगू नकोस. कसं आहे रे, दान देताना आपण उंजळ उघडी ठेवावी पण तोंड बंद ठेवावं. म्हणजे मग दानाला गर्वाचा वास येत नाही. त्यामुळे जे काही करशील ते निस्वार्थीपणे कर, तुझ्या आईसारखं आणि तुझ्या आईसाठी.
हा घे, हा त्या संस्थेचा पत्ता आहे. वेळेत निघ, वेळेत जा. वंदना तुझी तिथे वाट बघत असेल. बोल आदित्य. हा सई, तू तू कामात आहेस का? नाही, बोल ना. सुरू कुठून करू कळतच नाहीये ग. असं धरण फुटून पाणी घुसल्यासारखं वाटतंय. थांबवताही येत नाहीये, श्वासही घेता येत नाहीये. असं गुदमरल्यासारखं होतंय मला. काय झालंय आदित्य? तुझ्या आईचा वाढदिवस आहे ना आज? तेच तर. एकतरी नव्याने सापडलेली आई. कालपर्यंत तिचं नावही ऐकलं नव्हतं आणि आज सगळ्या मामांनी भरभरून इतकी माहिती सांगितली ना. माझी आई कशी होती, काय करायची, कशी वागायची, तिच्या गमती जमती, तिची मजा मस्ती, तो झोपाळा काय, ती चाफ्याची फुलं काय, संस्था काय. आणि हे सगळं आज का तर तिचा वाढदिवस आहे. नाही, एका अर्थाने बरोबरच आहे. माझ्या दृष्टीने तिचा जन्मच आज झालाय ना. पण मला माझी आई कळू तरी दे ना, मला ती माझी वाटू तरी दे. 25 वर्ष आई हा शब्द कधी कानावरही पडला नाही, कधी कोणाच्या ओठांवरही आला नाहीये. त्या शब्दाचा पूर्णपणे अर्थ समजायचा सगळ्या जबाबदाऱ्या कशा घेऊ यार मी. नाही, आणि हे सगळं असं रोज एक एक घास असं करत सांगितलं असताना तरी ठीक होतं ग. हे असं सगळं अचानक एकत्र कोंबल्यासारखं वाटतंय यार. आणि हे सगळं मी पचवावं अशी अपेक्षा आहे सगळ्यांची. मी पण माणूस आहे ना, मलाही आहेत भावना. मला हसावं का रडावं कळत नाही इथे. असं वाटतं धावत जावं आणि तिला घट्ट मिठी मारावी. पण मग आठवतं ती या जगात नाहीच आहे, आणि असली असती तरी अनोळखीच असती ना. अशा ओळख नसलेल्या आईसाठी हे एवढं सगळं करणं, मग काहीच कळत नाही यार सई. मला मग काहीच कळत नाही. आदित्य, तू आधी शांत हो बरं, शांत हो. डीप ब्रीथ कर. या ब्रीथ इन, ब्रीथ आउट. सॉरी, मी हे असं सगळं एकदम बोललो. पण बोलून मोकळं वाटलं ना, ते जास्त इम्पॉर्टंट आहे. बरं, तू कुठे आहेस? मी येते तुला भेटायला. नाही नाही, नको. मी एका संस्थेत चाललोय. माझी आई काम करायची या संस्थेत म्हणे. ग्रेट, मग मी पण येते तुझ्या बरोबर. सई, मी काम करायला चाललोय. तिथं पिकनिक किंवा पार्टी नाहीये. तू काय येऊन तिथं करणार? जे तू करशील तेच. बरं, मला माहितीये की तुला माझ्या मदतीची गरज नाहीये, पण तुला माझ्या सपोर्टची गरज आहे. आणि त्यासाठी कुठेही येईन मी, वाटेल ते करेन. कशाला सई उगाच? माझ्या आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या इमोशनल गोष्टींमध्ये तू असतोस ना माझ्या बरोबर. मग आता मी तुला एकटं कसं सोडू? ते काही नाही, मी तुझ्या बरोबर येणारच आहे, तुला नको असलं तरी. नाही नाही, तू आलीस तर मला आवडेलच. फक्त लगेच निघ, तिथं जरा वेळेत पोचायचंय. मी येते, पण माझी एक वस्तू हरवली आहे, तर ती सापडल्यानंतर लगेच निघते. कुठली? आहे एक वस्तू, मी आल्यावर सांगते ना तुला. मी तुला तिथला पत्ता पाठवतो. तिथं गेटवरच थांबेन मी तुझी वाट बघत. वेळेत या, ती माणसंही थांबतील. मी येते, बाय. आता तर आदित्यने दिलेली रात्रणी सापडायलाच हवी. ओके, झालं. लास्ट 4 काउंट्स. ओके, अँड 7, 8, 9, 10. ओके, रिलीज. अरे कसला रिलीज? इथे अडकलोय मी. हो का? इथे
ओके आता हे बघा चक्रासन. अरे कसलं चक्रासन, इथे चक्रा येतात मला. तुला सांगू का शर्मू, ह्याच्यापेक्षा ना आडवासन बेस्ट आहे. का? उठ उठ. ऐ. आणि त्याला आडवासन म्हणत नाहीत, त्याला शवासन म्हणतात. आणि शवासन म्हणजे असं नुसतं झोपून राहायचं नसतं, मेल्यासारखं पडायचं, पण श्वासावर मात्र कंट्रोल ठेवायचा असतो. माहितीये मला, म्हणजे डेड बॉडीची ऍक्टिंग ना. अगं गणपतीच्या नाटकामध्ये ना मी डेड बॉडीची ऍक्टिंग केली होती. काय होतं माहितीये, तो होळक्याम असं येतो आणि टनकन मला अशी गोळी मारतो आणि मी डायरेक्ट आडवासन डेड बॉडी. उठ आधी, उठ उठ चल. काही एक ऐकायचं नाहीये मला. आणि तू विषय बदलू नकोस हा. शशी, सईच्या लग्नापर्यंत तुला छान धडधाकट आणि हेल्दी राहायचं की नाही, मग हे सगळं करावंच लागेल. नाहीतर मग डेड बॉडीची नुसती ऍक्टिंग नाही करावी लागणार तुला. मम्मा मम्मा माझे कानातले कुठे आहेत? किती छान दिसतेस तू. कुठे निघाली? ते महत्वाचं नाहीये, माझे कानातले कुठे आहेत सांग मला. आज टेबलवर तुझ्या. ते नाही, ते सोन्याचे आहेत. अगं सोन्याचे कानातले काय मस्त दिसतील माहितीये या ड्रेसवर, एकदम सॉलिड दिसू देत, पण मला ते नकोय. अगं ते नको असतील तर दुसरे घाल ना. तुम्हाला कळत नाहीये की तुम्ही मुद्दाम करताय. मी काल रात्री घातलेले रातराणीचे कानातले कुठे आहेत? ओ ते होय, बिक्करडे. हो तेच. ते नाही मिळणार. नाही मिळणार म्हणजे? नाही मिळणार म्हणजे नाही मिळणार. अशा बिक्करडे गोष्टी मला माझ्या घरात आवडत नाहीत. चल चक्रासन. मम्मा तू काय केलंयस नक्की? काय केलं म्हणजे? कचरा होता तो, फेकून दिला डस्टबिन मध्ये. कुठे टाकलंयस ते? माझ्या रूम मध्ये? हो. अशी काय आहे? चंदू काका, चंदू काका, चंदू काका, चंदू काका. आलो आलो. चंदू चंदू काका, तुम्ही माझ्या डस्टबिनला हात लावला होतात ना, त्यातल्या सगळ्या वस्तू कुठे गेल्या? अहो वस्तू कुठे होत्या, कचरा होता त्याच्यात. आणि तो सगळा कचरा आपला मेन डबा आहे ना कचऱ्याचा, त्याच्यात नेऊन टाकलाय. एव्हा ना तो घंटागाडीवाला डम्पिंगला घेऊन पण गेला असेल तो कचरा. ताईसाहेब काय झालं, माझं काही चुकलं का? नाही चंदू काका, तुमचं नाही माझंच चुकलं. मी ना ते कानातले यांच्या समोर आणायलाच नको होते. माझ्या फिलिंग्सला, या इमोशन्सला काही अर्थच नाही या घरात, हे विसरले होते मी. बेटू डॅडू प्लीज, तू मला समजवायला जाऊ नकोस. मला सांग, मी कधीही तुमच्या कुठल्याही वस्तूला न विचारता हात लावलाय का? मग जर का माझ्या मनात आलं म्हणून मी तुझ्या कपाटातल्या सगळ्या पैशांच्या नोटा जाळून टाकल्या, किंवा मग मॉमचे सगळे कपडे आणि साड्या फाडून टाकल्या तर चालेल? फाडू ए बाबा, सॉरी आय एम सॉरी. असं नाही करायचं ग. आपण एक काम करूया, तुझ्यासाठी नवीन इयरिंग्स बनवूया. हा, सेम टू सेम सोन्याचे. मम्मा, त्याची सोन्यात किंमत करता येणार नाही. आणि तू लाखो रुपये घालवून जगातला किती बेस्ट दागिना जरी करून घेतलास ना, तरी त्या रातराणीची सर कशालाही येणार नाही. अगं पण आता काय करणार आहेस तू? तुझी ती 5 पैशाची रात्रणी गेली कचऱ्याच्या ढिगाऱ्यात. आता कशी शोधणार आहेस? शोधेन. मी शोधून काढणारच. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात शोधेन, वाटेल ते करेन, पण रातराणी मिळाल्याशिवाय ही सई बिरासदार आता गप्प बसणार नाही. मी तर इथं पोचलो, सई कुठे राहिली? येईल ना वेळेवर?